नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन्स काय असतं? रेसिप्रोकल ह्या वर्डला अजून एक नाव आहे. तुम्हाला हा एक वर्ड इथे माहीत असला पाहिजे. रेसिप्रोकलला अजून एक नाव आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. ठीक आहे. आता यात नाही का ह्या नावाचं मिनिंग काय? मल्टिप्लिकेटिव्ह हा जो वर्ड आहे याचं मिनिंग असतं मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लिकेशन. आणि इनव्हर्स जो वर्ड आहे या इनव्हर्स वर्डचा मिनिंग असतो ह्या ठिकाणी काय? रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे उलटं करणे. ठीक आहे. आता बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन्स काय असतो? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल काय असते? सपोज आता माझ्याकडे नाही का इथे A/B असा एक फ्रॅक्शन आहे ना. मला याचं काय करायचं आहे? ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे रेसिप्रोकल काढायचं आहे. मला A/Bचं रेसिप्रोकल काढायचं आहे. तर कसं काढणार आपण रेसिप्रोकल? म्हणजे इथे इंटरचेंज करायचं न्यूमरेटरसोबत डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरसोबत न्यूमरेटरला. त्याला म्हटलं ते रेसिप्रोकल. ठीक आहे. म्हणजे खालची टर्म वर न्यायची आणि वरची टर्म खाली आणायची. ठीक आहे. खालच्या टर्मला वर न्यायचं, वरच्या टर्मला खाली आणायचं. त्याला आपण म्हणतो रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे A/Bचं काय होऊन जाईल? B/A. ठीक आहे. जसं की बघा, सपोज आता माझ्याकडे एखादा क्वेश्चन घेतला मी इथे. फॉर एक्झाम्पल मी 9 घेतलं सपोज ह्या ठिकाणी 9. आता मला 9चा काढायचा आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आता बघा 9 जो आहे 9च्या डिनॉमिनेटरला नेहमी कोणता नंबर असतो? 1 असतो. तर याचा रेसिप्रोकल काय असेल? है ना. काय असेल याचा रेसिप्रोकल? काय करणार आपण? खालची टर्म नंबरवर, वरचा नंबर खाली. म्हणजे 9/1चं काय होऊन जाईल ह्या ठिकाणी? 1/9. याला आपण म्हणतो रेसिप्रोकल. ठीक आहे. किंवा अजून एखादं एक्झाम्पल जर घेतलं इथे आपण, सपोज इथे मी घेतलं 2/7. मग 2/7चं काय होऊन जाईल? 7 2 खाली. तर याचं काय झालं मग रेसिप्रोकल? 7/2. काय झालं याचं रेसिप्रोकल? 7/2. ओके. तर असा एक छोटासा एक टॉपिक होता हा रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन्सच्या बद्दल. ओके. जर तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल तर प्लीज हा जो व्हिडिओ आहे हा समोर शेअर करा. आणि मागची व्हिडिओ जी आहे ते तुम्ही थोडे रिवाईज करा. कारण की तर लास्ट टॉपिक आपण जो बघणार आहे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स, त्यासाठी रेसिप्रोकल आणि मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आजच्यासाठी एवढंच. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. ओके. थँक्यू.